प्रायोजक आहेत भारत ज्वेलर्स केज, सोने चांदीचे आकर्षक दागिन्यांचे निर्माते। नमस्कार, आजच्या आमच्या विशेष मेगा बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज रविवार, सुट्टीचा दिवस घेऊन आलोत आपल्यासाठी आज दिवसभराच्या मुख्य घडामोडी। प्रथम टाकूयात एक नजर आजच्या मुख्य हेडलाईन्सवर। आडस येथे लोकनेते बाबूरावजी आडसकर व मेघराज आडसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सर्वरोग निदान महाशिबिरास प्रचंड प्रतिसाद। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्याचे OSD ओमप्रकाश सेटे यांनी केलं उद्घाटन। पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रचंड हाल, रात्रंदिवस बँकेपुढे रांगेत राहावे लागते उभे। हजारो शेतकरी रांगेत, मात्र दिवसभरात फक्त 50 ते 100 शेतकऱ्यांचे भरले जातात अर्ज। बँक व्यवस्थापन ही झाला हातबल। केज विकास संघर्ष समिती व S7 न्यूजच्या पाठपुरावास यश। आता प्रत्येक अमावस्या व श्रावणी सोमवारी उत्तरेश्वर पिंपरी इथं सुरू राहणार परिवहन महामंडळाची बस सेवा। पावसामुळे पिके सुकू लागली, बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व मांजरसुंबा भागात गंभीर परिस्थिती। आणि केज शहरात अलसबा स्पोर्ट्स अकॅडमीचा क्रीडा उपक्रम। क्रिकेट नंतर आता फुटबॉल खेळाची वातावरण निर्मिती। दर रविवारी पंचायत समिती मैदानावर आयोजित करणार फुटबॉलचे प्रेक्षणीय सामने। आणि आता घेऊयात आजच्या सर्व बातम्यांचा सविस्तर आढावा। पहिली बातमी पाहूयात आडस येथील सर्वरोग महाशिबिरात घेतलेल्या उपक्रमाची। लोकनेते बाबूरावजी आडसकर व मेघराज आडसकर यांना जाऊन 1 वर्ष उलटलं। बाबूरावजी आडसकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत जनमानसाची अनेक कामं केली। ते केज, धारूर व अंबेजोगाई तालुका व परिसरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असत। मेघराज आडसकर यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अनेक उत्तम कार्य केलं। या दोघांच्या कार्याचा वारसा जनतेसाठी कायम राहावा यासाठी आडसकर परिवाराच्या वतीनं 30 जुलै रोजी आडस इथं सर्वरोग निदान व उपचार महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन मुख्यमंत्र्याचे OSD ओमप्रकाश सेटे यांच्या हस्ते झालं। यावेळी आमदार RT देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी, बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, तसेच आरोग्य क्षेत्रातील स्वामी रामानंद वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुधीर देशमुख, बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्यासह विविध आजार तज्ञ 60 ते 70 डॉक्टर उपस्थित होते। या शिबिरास सर्वच आजाराचे निदान व उपचाराची सोय असल्यानं रुग्णांनी मोठी गर्दी केली होती। मात्र सिव्हिल स्थळी सर्व सोय केली गेल्यानं रुग्णांना वेळेत आपली तपासणी पूर्ण करून उपचार घेता आले। या शिबिरात जे मोठ्या व जर्जर आजाराने रुग्ण त्रस्त असतील त्यांना पुढे सतत पाठपुरावा करून मदत सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक रमेशराव आडसकर यांनी दिली। आडसकर परिवाराच्या वतीने आयोजित या उत्कृष्ट व जनउपयोगी अशा महाशिबिराच्या आयोजनाबद्दल रुग्णांनी चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पाहुयात या शिबिराच्या ठिकाणाहून S7 न्यूजनं घेतलेला हा स्पेशल आढावा। डायरेक्ट आर्थिक मदत देऊन त्यांचं आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न केला। या आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि या भागाचे लाडके आदरणीय ओमप्रकाशजी सेटे साहेब, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सांगळे साहेब आणि पुरुष मंडळी या ठिकाणी सेट आहेत। गेल्या 2-3 वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने दुष्काळ पडलेला आहे आणि रमेश साहेबांनी सांगितलं की माझी सेटे साहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे। त्यांनी मी जेवढ्या केसेस आतापर्यंत या जिल्ह्याच्या पाठवल्या त्यांनी एकही ठिकाणी नामंजूर केली नाही। जाणीवपूर्वक लक्ष घालून या ठिकाणी हररत्नाने सेवा केली। लाखोमध्ये पेढीची ऍडव्हान्स मध्ये आणि लागत वेळ पुन्हा तरी जिल्हा आरोग्याचं शिबिर सगळं असतात। अतिशय आगळा वेगळा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं होत असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्यांची ओळख काय आहे ते आता राजसाहेबांनी जसं सांगितलं जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांचा आपण
समोर जाऊन लाईनला शांततेत उभा राहा आणि सगळे पेशंट तपासल्याशिवाय आमचा एकही डॉक्टर जाणार नाही. त्याच्यामुळे शांत. आडस येथे लोकनेते बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त खास महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आणि या शिबिराचं उद्घाटन बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्राच्या जीवनदायी योजनेचे प्रमुख म्हणून जे भूमिपुत्र म्हणून बीड जिल्ह्याचे ओळखले जातात असे ओमप्रकाशजी सेटे साहेब यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झाले. आज ते आपल्यासोबत आहेत. बीड जिल्ह्यातील जनतेला आरोग्यविषयक या योजनेअंतर्गत त्यांचा एक संदेश S7 न्यूज खास आपल्यासाठी घेतोय. सर काय सांगाल? मी आज कैलास बाबुरावजी आडसकर तात्या यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त हे जे काही आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे, या आरोग्य शिबिराचे जेवढे काही पेशंट्स असतील त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा डायरेक्टर म्हणून 100% आम्ही मोफत करू. मुख्यमंत्री सहायता निधी त्याच्या बरोबरीला आहे. हे पेशंट साधारणतः बीड आणि औरंगाबाद ह्याच अंतरामध्ये जास्त सिरियस पेशंट असतील ते औरंगाबादमध्ये आणि जे काही पेशंट इथं SRT मध्ये हे करायचे ह्याच्यापेक्षा चांगली आदरांजली श्रद्धांजली मला वाटतं तात्यांना दुसरी नसावी असं मला वाटतं. आणि या योजनेमध्ये 13 सप्टेंबरपासून नवीन 150 आजारांचा समावेश केला आहे. जे सर्वसामान्य मजूर शेतकरी ज्यांना हिप आणि म्हणजे सांधा आणि गुडघा हे दोन्ही बदलावं लागतात किंवा त्याच्या उर्वरित काळामध्ये त्यांना काही एखादा लाईफ स्पॅन कमी व्हायचा ती मृत्युमुखी पडायची. असं काही आता होणार नाही. ही सांधा बदलीची आणि गुडघा बदलीची शस्त्रक्रिया देखील आम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये करतो, जेणेकरून सर्वसामान्य माणसाचं आयुष्य हे सुलभ जावं. उर्वरित काळामध्ये त्याला आणखीन आपल्या घराची सेवा करता यावी. जे काही रिटायर्ड पोलीस आहेत त्यांना देखील आम्ही या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं आहे. त्यापेक्षाही महत्त्वाची अक्रेडिटेशनधारित जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना देखील या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांनाही याच्यामध्ये याचं कवच देण्यात आलेलं आहे. मला वाटतं तळागाळातल्या लोकांपासून जे काही लोकांच्या याच्यामध्ये असणारे सहभागी असणारे पोलीस असू द्या, पत्रकार असू द्या, त्या सर्वांचा समावेश या योजनेत केला आहे. सर्वसमावेशक अशी योजना 13 सप्टेंबरपासून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कार्यान्वित करत आहोत. महाराष्ट्रात भारतामध्ये सगळ्यात नंबर 1 योजना करण्याचा एक माझा मानस या बीड जिल्ह्याच्या आजच्या कार्यक्रमात. पापासाहेब मोदी या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून आपण आजच्या या शिबिराबद्दलचं त्यांचं मनोगत जाणून घेऊया. मित्रतुल्य बाबुरावजी आडसकर साहेब यांचे माझे अत्यंत कौटुंबिक संबंध होते. ते मला मुलासारखे त्या ठिकाणी वागवत आणि त्यांच्या संस्काराच्या माध्यमातून समाजकारण असेल, राजकारण असेल, अर्थकारण असेल, सहकार असेल, या सर्व क्षेत्रामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं आणि आज बीड जिल्ह्याचा लौकिक वाढवण्याचा प्रयत्न मी त्यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आडसकर साहेबांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते खऱ्या अर्थानं लोकनेते होते. निर्भीड, निष्प्रह आणि जनतेचा लोकांचा मास संग्रह असणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती आणि त्या पद्धतीने त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही राजकारणात यशस्वी ठिकाणी काही महिला रुग्णही आहेत. बनकरांचा केस तालुक्यातला बनकरांचा तुम्ही कुठला आडस तुम्ही काय झालं आता तुम्हाला गुडघे आपण बघताय महिलांना खूप मोठी आशा या शिबिराबद्दल. आपले जे काही आजार आहेत विशेष म्हणजे आपण बघतोय की भारतातील आणि विशेषतः मराठवाड्यातील आणि बीड जिल्ह्यातील जनता गरीब रुग्ण आहेत, त्यांना मोठा इलाज कधी कधी भेटत नाही. अशा वेळी या शिबिरातून आपला इलाज होईल आशेने मोठ्या संख्येने रुग्ण या शिबिरामध्ये लोकनेते बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त आडसीत आयोजित केलेल्या या सर्व रोग आरोग्य तपासणीसाठी शिबिर आडसीत आयोजित केलेलं आणि याचं व्यवस्थापन आणि इथलं नियोजन करण्यामध्ये ज्यांनी फार मोठी भूमिका पार पाडलेली असे बीड जिल्ह्याचे शिक्षण आणि आरोग्य सभापती माननीय राजेसाहेब देशमुख साहेब हेही या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या शिबिरामध्ये आज कशा प्रकारे सगळी व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी लोकनेते बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या महाआरोग्य शिबिरानिमित्त या ठिकाणी आमचे नेते आदरणीय रमेशराव आडसकर साहेबांनी फार मोठा रोल या ठिकाणी केला. मी जरी आरोग्य सभापती असेल तरी आम्ही मेडिकल कॉलेज अंबाजोगाई सिव्हिल सर्जन व्यवस्थापनामध्ये आमच्या प्रमुख भूमिका असतील तरी या शिबिराचा जो आर्थिक खर्च असतो ती मुख्य भूमिकेमध्ये रमेशराव आडसकर साहेबांनी काय हरकत नाही. अतिशय पवित्र काम आहे, पुण्याचं काम आणि मी माझं स्वतःचं काम समजून मला करण्याची इच्छा व्यक्त केली आणि अतिशय दानत असल्यामुळं तेवढे लाखो रुपयाची मेडिसिन लागू द्या त्या ठिकाणी खर्च करतो
आणि फक्त ही तपासणीच नाही, या तपासणीवर वर्षभर ऑपरेशन, कुणाचं डोळ्याचं ऑपरेशन असेल, कुणाचं गुडघ्याचं असेल, कुणाचं कमराचं असेल, कुणाचं जॉईंटचं असेल, कुणाचं मणक्याचं असेल, कुणाचं किडनीचं असेल, हे सगळे ऑपरेशन आपल्याला वर्षभर मोफतमध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शिंदे साहेब मुद्दामाने ज्यांनी करोडो रुपये सरकारला महाराष्ट्रामध्ये खर्च ते आपल्या जिल्ह्यात त्यांची चांगली गती या सगळ्या माध्यमातून पूर्ण संपूर्ण आडसकर साहेबांनी उचलल्यामुळे या ठिकाणी हे आयोजित करून आम्हाला वर्ष श्राद्धानिमित्त सर्व रोग शिबिर आयोजित केलेले आहे. विशेष म्हणजे या शिबिराच्या आयोजनामध्ये प्रशासकीय भूमिका आहे आणि ज्यांना बीड जिल्ह्याचे चिकित्सक म्हणून असे आपल्या डॉक्टर अशोकरावजी हे या ठिकाणी आहेत. या शिबिराचं नियोजन आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या बद्दल मी केज तालुक्यातील दारोदा तालुक्यातील जनतेच्या वतीनं त्यांची मी करावे तेवढं कौतुक कमी आहे, त्यांचे मी आभार मानतो. पुण्यतिथी कशी साजरी करावी किंवा आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरण कसं करावं याचा चांगला पॉईंट आडसकर साहेबांनी या ठिकाणी घातलेला आहे. या शिबिराच्या माध्यमातून निश्चितपणानं मला खात्री आहे की 4 ते 5 हजार रुग्णांची तपासणी आज या ठिकाणी होणार आहे. त्यापैकी माझी अशी अपेक्षा आहे की 250 पेशंट डोळ्याचे आणि 250 इतर ऑपरेशनचे पेशंट या शिबिरातून निघणार आहेत. या 500 रुग्णांची शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्याची जबाबदारी आडसकर साहेबांनी आरोग्य खात्याच्या मार्फत असेल, आदरणीय शेटे साहेबांच्या मार्फत असेल, सगळे पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. आणि निश्चितपणाने पुढच्या वर्षी या कार्यक्रम होण्याच्या अगोदर ते पूर्ण जेवढे पेशंट्स या शिबिरातून निघतील त्यांचं शेवटपर्यंत आणि बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे. इथं शेतकऱ्यांना आर्थिक पैशाअभावी बरेच जणांची शस्त्रक्रिया होत नाही. आणि आता पाहूया पुढील बातमी शेतकऱ्यांच्या पीक विम्याची. एरवी विमा कंपन्या माणसाचा व गाड्यांचा विमा काढण्यासाठी विमाधारकाच्या घराचे उंबरटे झिजवताना दिसतात. मात्र सध्या महाराष्ट्रात व विशेषतः मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आपल्या पिकांचा विमा काढण्यासाठी चक्क बँकांच्या समोर रांगेत उभा राहताना पोलिसांच्या काठ्या खाव्या लागत असल्याचं एक विरोधाभासी दृश्य जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. शासनानं शेतकऱ्यांना पिकाचा विमा भरण्यासाठी अर्ज ऑनलाईन भरण्याची घोषणा केल्यानंतर व यासाठी शेवटची तारीख 30 जुलै असल्याचे कळवल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात गेली 5 दिवसापासून शेतकऱ्यांचा एकच गोंधळ उडालाय. बँकापुढे हजारो शेतकरी दिवस रात्र रांगेत थांबले आहेत. विशेष म्हणजे शेतात जनावरे उपाशी बांधून शेतकऱ्यांना बँकापुढे रांगेत उभा राहावे लागत आहे. दुसरीकडे अपुरा कर्मचारी वर्ग व मोजक्या संगणक प्रणालीमुळे दिवसभरात ऑनलाईन जास्तीत जास्त 50 व ऑफलाईन जास्तीत जास्त 100 अर्ज भरले जाऊ शकतात. अशा वेळी आता शासनानं एकतर विमा भरण्याची अंतिम तारीख पुरेशी पुढे वाढवणं गरजेचं आहे व अर्ज भरण्यासाठी संगणकाची संख्याही वाढवणं या दोन्ही गोष्टी गरजेच्या असल्याचं बोललं जात आहे. तेव्हाच आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळू शकेल. S7 न्यूजनं शनिवारी केज शहरातील DCC बँकेसमोरील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया व परिस्थितीचा आढावा घेतला. एक काळ होता जेव्हा शेतकऱ्याला कुठल्याही बँकेचं दार पाहायची गरज नव्हती. सगळे व्यवहार हातोहात व्हायचे. शेतकऱ्यांना कुठल्याही बँकेच्या दारात जायची गरज नव्हती. परंतु देश बदलला, डिजिटलायझेशन आलंय आणि शेतकऱ्यांचे सगळे व्यवहार मग त्यांचं खरेदी विक्री केलेले धान्यांचे चेक सुद्धा बँकेद्वारे निघू लागलेले आहेत. अगदी आपण जी इथं गर्दी बघताय आज, हा काही समारंभ नाहीये, ही कुठली यात्रा बी नाहीये. हा आहे DCC केजच्या DCC बँकेसमोर पीक विमा भरण्यासाठी केज तालुक्यातील शेतकरी जो की अत्यंत मोठ्या कष्टानं या ठिकाणी एकत्र आलेला आहे. विशेष म्हणजे आज आपण पाहता त्यांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत. या ठिकाणी शासनानं 31 जुलै ही अंतिम तारीख दिलेली आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरावेत असंही शासनाचं मत आहे. परंतु इथं ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जी व्यवस्था आहे शासनाची ती पूर्णपणे इथं दिसत नाही. आपण बघताय किती मोठी गर्दी आहे. आपण जरा थोडंसं बाजूला मागं बघाल तर अगदी हजारो शेतकरी या परिसरात एकत्र झालेले आहेत. या परिसरात आपण बघाल अगदी पूर्ण रस्ते सुद्धा दुतर्फा गर्दी झालेली शेतकऱ्यांची. कारण शासनानं दिलेली मुदत आणि भरण्या यंत्रणा हे सगळं बघता शेतकरी घाबरलेला आहे, चिंतातूर झालेला आहे. अशा वेळी त्याला वाटतं की आपलं
आपला पीक विमा भरून घ्यावा यासाठी मोठी गर्दी आहे. आपण सोशल मीडियावर बघत असाल बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणीही अशा प्रकारे शासनाच्या गैरसोयीचं एक प्रदर्शन होताना आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी DCC बँकेच्या समोर केज तालुक्यातील शेतकरी आपला पीक विमा भरण्यासाठी एकत्र आलेले. या ठिकाणी शासनाच्या वतीनं काय करायला पाहिजे आम्ही थोडंसं शेतकऱ्याच्या भावनाही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्याबरोबरच काही प्रतिनिधी इथं आलेले आहेत. काय सांगाल याबद्दल नेमका? या ठिकाणी पीक विमा हा भरण्यासाठी तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी केज तालुक्यातील DCC बँक एकच आहे. या ठिकाणी एकच मशीन आहे. या ठिकाणी आमचं शासनाला आणि या ठिकाणी पालकमंत्र्याला एवढंच सांगणं आहे की आपण जसे परळी आणि अंबाजोगाई तालुक्याला 40 मशीनी उपलब्ध करून दिल्या तशा या केज तालुक्यासाठी कमीत कमी 5 मशीनी तरी आवश्यक आहेत. आणि या 5 मशीनीच्या द्वारे या ठिकाणी आपण कमीत कमी दिवसाला 56 शेतकरी होत आहेत. या ठिकाणी 5 मशीनीच्या द्वारे 150 शेतकरी अगर 200 शेतकरी जरी एका दिवसाला बाहेर निघाले तर कमीत कमी हा मुआब या ठिकाणी शेतकऱ्याच्या जनावराला पाणी सोडून चारा सोडून शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे. आपला पीक विमा भरला पाहिजे. या ठिकाणी कोणत्याही पक्ष असो कोणीही असो राजकारण न करता या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांना व्यवस्थित असा न्याय भेटला पाहिजे. या ठिकाणी ह्या शेतकऱ्याची माफक अपेक्षा काय आहे की आम्हाला आमचा पीक विमा भरून घेतला पाहिजे आणि कंपनीतून विमा आला पाहिजे. या ठिकाणी पालकमंत्र्याला या ठिकाणी स्थानिकच्या नेत्यांना आमचं हेच सांगणं आहे की बाबा या ठिकाणी न राजकारण होता या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांना जेवढा न्याय देता येईल आणि यांचा प्रत्येक शेतकऱ्याचा विमा भरून घेतला जाईल याची या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे. एवढीच तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो. नक्कीच या ठिकाणी आपण बघताय शेतकरी मोठ्या संख्येने आलेले. विशेष म्हणजे शेतकरी सगळे शेतात गुरं जनावरं अगदी उपाशी ठेवून त्यांना पाणी नाही चारा नाही अशा अवस्थेत, कारण वेळ चाललेली आहे आणि या वेळेत गावात चर्चा होते की आजच जा आजच निघा अशा चर्चेमुळे सगळे शेतकरी एकत्र झालेले आहेत. अशा वेळी शेतातील अनेक कामं तशीच आहेत आणि इतकंच नाही तर जनावरांची खास म्हणजे विशेष म्हणजे सोय न करता शेतकरी इथं आलेले आहेत. आपण काही शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेता. काय नाव आहे तुमचं? जरा पुढे या थोडं. काय नाव आहे तुमचं? अंकुश मुळी. अंकुश मुळे. गाव कोणतं तुमचं? मांगोडगाव. काय म्हणणं आहे तुमचं इथं? नेमकं काय शेतकऱ्याचे भरपूर हाल आहे साहेब. आता काय जनावर डोर पाण्याची ही काय लय अडचण येते माझ्या. आता ह्या बाया पोऱ्या जमली बाया पोराच्या नावानं काही गेली बाया पोरण्याच्या गर्दीत काय करायचं कुठले तरी शासनाने निर्णय घ्यावा योग्य. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण बघितला असेल महिलांच्या नावानं जमीन करावी हे शासनाचा स्तुत्य उपक्रम आहे. परंतु महिलांसाठी वेगळी रांग नाहीये. महिलांसाठी सुविधाही नाहीये. ज्या महिलांच्या नावानं पीक विमा भरणं गरजेचं आहे ती महिलाचीच असावी असा अट्टहास शासनाचा असेल तर तशी सोय सुद्धा शासनाने करायला पाहिजे. बँकेच्या गेटला मोठी गर्दी झालेली आहे. बँक व्यवस्थापनही कदाचित जी अपुरी व्यवस्था त्यामुळे त्यांचंही काही म्हणणं आहे आपण तेही या ठिकाणी नमूद करून घेतलं पाहिजे. कारण एकूणच ही सिस्टम कशी या ठिकाणी डिस्टर्ब झालेली आपण जाणून घेणार आहेत. तत्पूर्वी बँकेचे मॅनेजरही अंधारे साहेब या ठिकाणी आहेत. मोठी गर्दी झालेली आपण बघताय. बाहेर बी मोठी गर्दी आहे चौकडा. तर कशा प्रकारे बँक या सगळ्या गोष्टी सोडवणार आहे? आपल्याकडं शासनाने आपला व्यवस्था केली आहे. आपल्या व्यवस्थेमध्ये एकच आपल्याला आपल्या बँकेला दिलेला आहे. त्याच्यामध्ये 2-3 कर्मचारी आपण सांगतो पाण्याला फॉर्म घेऊन फक्त अंगठा न लावणे आणि पेपर स्कॅन करणे ही गोष्ट सोडून बाकीचे जे फॉर्मॅलिटी आहेत त्या पूर्ण करून फॉर्म स्वीकारला जातो आणि तो फॉर्म स्वीकारण्यासाठी कमीत 7 ते 8 मिनिटं लागतात. त्याच्यामुळे दिवसभर अखेर 50, 100 किंवा 150 फॉर्म अंगठा होऊ शकतात. परंतु आपल्या हजाराच्या संख्येने लोकसंख्या आहे. 50-60 गावाची लोकसंख्येची शाखा आहे. जवळपास 40,000 लोक व्यवहार चालतात आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला त्रास होतो. त्यामुळे बऱ्याच वेळा संभ्रम होतोय लोकांचाही जनतेचाही. ऑफलाईन जरी पद्धत असली तरी ऑफलाईन मध्ये सुद्धा अंतिम जो त्या ठिकाणी बँकेच्या वतीनं जे शिष्टाचारच्या फॉर्मवर करायचे असतात त्यासाठी काहीतरी 7-8 मिनिट तरी प्रति शेतकऱ्याला लागतात हे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त लोक म्हणतात ऑफलाईन म्हणलं की फक्त फॉर्म दिला की झालं, असं नाहीये. बँकेला तो फॉर्म नोंद करून घेण्यासाठी किमान 7 ते 8 मिनिट एका शेतकऱ्यासाठी लागतात हे आपण जाणून घेतलं पाहिजे. शेवटी इथं कुठलीही यंत्रणा आली तरी ही समस्या
किंवा हा जो प्रश्न आहे हा सुटणं अवघड आहे. त्यामुळे काही महिला आहेत ज्या सकाळपासून आणि काही तर ठिकाणी आपण बघतो काही शहरामध्ये रात्रीचं सुद्धा महिला थांबतायत त्या ठिकाणी ऑनलाईन नंबर लावण्यासाठी. काय नाव आहे आपलं? माझं नाव आहे विद्या प्रदीप ढाकणे. मी 2 दिवसापासून इथे चक्रा मारतीये. माझा फॉर्म काल जमा करून घेतलेला आहे, पण अजूनही नंबर माझा आलेला नाही. मी 2 दिवसापासून इथेच आहे. 2 दिवसापासून तुम्ही चक्र मारताय? 2 दिवसापासून इथेच आहे मी. आणि माझ्यासारख्या अनेक महिला आहेत की ज्या सकाळी 4 वाजल्यापासून इथं बसलेल्या आहेत आणि महिला वर्गांची खूप वेळ. आपण जरा मागे बघू शकता, यांच्या सारख्याच महिला एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. ही एकूणच आपण बघितलं डीसीसी बँकेच्या समोर जो परिस्थिती निर्माण झाली केजच्या. प्रचंड मोठे शेतकरी मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत. बँक व्यवस्थापन हातबल झालेलं आहे, कारण जरी ऑफलाईन असले तरी काही फॉर्मॅलिटी पूर्ण करणं गरजेचं आहे. ऑफलाईन जरी असलं तरी शासनानं दिलेल्या आदेशात फॉर्म स्वीकारायचे असल्यामुळे त्यासाठी सुद्धा 7-8 मिनिट लागतील. कदाचित डायरेक्ट फॉर्म जर स्वीकारण्याची त्यांना काही इजाजत दिली असती तर कदाचित हा गतिरोध दूर झाला असता. त्यानंतर रविवारीही S7 न्यूजनं आडस येथील परिस्थितीचा आढावा घेतला. शनिवारी आडस इथं डीसीसी बँकेसमोर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून भाजपचे नेते रमेशराव आडसकर यांनी रविवारी आपल्या शिक्षण संस्थेचे 12 संगणक आडस डीसीसी बँकेच्या मदतीला दिल्यानंतर रविवारी आडसच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचं दिसून आलं. शनिवारी आडसचे पीक भरण्यासाठी आक्रमक शेतकऱ्यांच्या या घटनेची महाराष्ट्राच्या मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. शेतकऱ्याला आतापर्यंत कधीही कुठल्याही बँकेच्या दारात जायची गरज नव्हती, कारण सगळे त्याचे व्यवहार जे व्हायचे ते खाजगी व्यवहारातूनच होत होते. हातोहात त्याचे सगळे व्यवहार व्हायचे. मात्र अलीकडच्या 5 वर्षामध्ये शासनाची बदलती प्रणाली पाहता प्रत्येक गोष्ट आता बँकेतून होत असल्यामुळे आज आपण बघतो विमा भरण्यासाठी शेतकऱ्याच्या रांगात. काल आपण बघितलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आडसचं जी परिस्थिती होती विमा भरण्याची, शेतकऱ्यांची गर्दी आणि त्याच्यातून उद्भवलेला एक समस्या ही संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवली आहे. आज आम्ही आडसमध्ये आहोत. आपण बघताय या ठिकाणी मोठी गर्दी आहे. आडस या ठिकाणी विमा भरण्यासाठी ही सगळी गर्दी आहे. काल आणखीन एक पलीकडा प्रॉपर आडसच्या लोकांसाठी पलीकडच्या बाजूला डीसीसी बँक जी आहे त्यांची या ठिकाणी सोय केलेली आहे. आणि आपण माझ्या मागे जे बघताय ही सगळी सोय आडसच्या परिसरातील बाकी गावांसाठी केलेली आहे. पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक समस्या निर्माण झाली आहे. आडस इथे ही जी समस्या निर्माण झाली, काल संपूर्ण महाराष्ट्रातील टीव्ही चॅनल्सनं हे दृश्य दाखवलं होतं. विशेष म्हणजे काल आडस येथील डीसीसी बँकेच्या समोर घडलेला जो परिस्थिती होती ही संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. आज S7 न्यूज या ठिकाणी आपण बघताय मोठी लाईन लागलेली या ठिकाणी. विशेष म्हणजे कालच्या घटनेनंतर या ठिकाणी RCFचे जवानही काही तैनात केले गेले, जे की ऐनवेळीच्या याच्यासाठी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनानं याही बँकेसमोर आपल्याला दिसतात हे जवान तैनात केलेले आहेत. आपण बघता हे जे बसलेले ते नंबरला बसलेले हे सगळे शेतकरी आहेत. हे असेच बसलेले नाहीत. आपण बघा हे सगळे शेतकरी रांगेत बसलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांना विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यामुळं आज जे आहे पोलीस प्रशासनानं विशेष आपली यंत्रणा राबवून या सगळ्यांना विशेष या ठिकाणी नियंत्रणात आणलेलं आहे. हे सगळे आपल्याला हे लाईनमध्ये बसलेले सगळे शेतकरी आहेत, यांचा क्रम दिलेला आहे. त्यामुळे आज सगळं काम काही आडसमध्ये थोडंफार शिस्तीत चाललेलं आहे. मगाशीच रमेशराव आडसकर यांनी या भागाला भेट दिली होती आणि त्यांनी काही संगणक या ठिकाणी पुरवलेले. ऑनलाईन प्रक्रिया आज तरी आडसमध्ये थोडीशी
प्रगतीपथावर आहे. मात्र तरी म्हटल्याप्रमाणे सगळे शेतकरी कव्हर करायचे असतील, सगळ्यांना जर वेळेत हे सगळी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवायची असेल तर शासनानं पहिली गोष्ट आता तारीख वाढवणं हे पहिली गोष्ट गरजेचं आहे. काही अस्ताव्यस्त बसलेले नाहीत, त्यांना क्रम दिलेले आहेत. या ठिकाणी शेतकरी, काय नाव आहे तुमचं? सूर्यभान पवार. कोणतं गाव आहे तुमचं? असरडो. कधी आलात तुम्ही इथं भरायला? परवाच्या दिवशी. परवा दिवशी तुम्हाला म्हणजे पासून इथंच आहेत तुम्ही. शेतीत जनावरं वगैरे असतील, त्यांची काय सोय? बांधून आहे. आपण बघताय शेतकऱ्यावर अशी वेळ आलेली आहे, ही वेळ गेली तर पुन्हा आपला विमा भरणा होणार नाही. म्हणून शेतकरी मोठ्या आशेनं या ठिकाणी विमा भरायला आहे. विशेष म्हणजे जनावरं जे आहेत शेतीतले, हे जनावरं या ठिकाणी सोडलेली नाहीत. रुई दारू. कधी आलात तुम्ही? परवा दिवशी चालू. काय म्हणशील तू? आम्ही परवा दिवशी 11 वाजता बारी लागलेली. आमचा पांघरूणसाठी तिथं या साईडला दाखवतो मी तुम्हाला. तिथं उचलं थोडं. 4 दिवस झालं गेट पशी बारी गेली का आमची पाठीमागा जाती बारी. तिथंच आहे, अंथरून पांघरूणसाठी तिथंच आहे. आपण बघताय त्यांचं म्हणणं आहे की अंथरून पांघरून घेऊन आलेले आहेत आणि आपण बघितलं आत्ताच अंथरून पांघरून त्यांचं दाखवत आहेत. ते एकूणच परिस्थिती बघा आपण की मुक्कामी येऊन रात्रभर इथं जागत हे शेतकरी आपला विमा भरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. केज तालुक्यातील युसुफ ओडगाव इतरही पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचा आढावा येथील आमचे S7 न्यूजचे प्रतिनिधी सोमनाथ भूमकर यांनी घेतलाय. पाहुयात युसुफ ओडगाव येथून घेतलेला हा आढावा. केज तालुक्यातील नांदूरघाट इथंही पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल यापेक्षा वेगळे नव्हते. पाहुयात नांदूरघाट येथून चंद्रकांत तांबडे यांनी पाठवलेली ही काही दृश्य. जेवढे आहेत तेवढे लोक आणि पाहुयात पुढील बातमी. केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी हे केज, धारूर, अंबेजोगाई व परिसरातील जनतेचे मोठे श्रद्धास्थान आहे. येथील उत्रेश्वर मंदिराला आध्यात्मिक व ऐतिहासिक वारसा आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे 3 दिवस मोठी यात्राही भरते. या यात्रेसाठी परिवहन मंडळाच्या शेकडो बस गाड्या दिवस रात्र सोडल्या जातात. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एकाही अमावस्याला वर्षभरात व श्रावणातील सोमवारी एकही बस गाडी सोडली जात नव्हती. मात्र केज विकास संघर्ष समिती व S7 न्यूजनं यासाठी महामंडळाकडे पाठपुरावा करताच आता वर्षभर प्रत्येक अमावस्या व श्रावण सोमवारी उत्रेश्वर पिंपरी इथं बस सेवा सुरू करण्यात येईल असं लेखी आश्वासन महामंडळाच्या वतीनं केज विकास संघर्ष समितीला दिलं गेलंय. पुढील बातमी. गेल्या 2 महिन्यापासून पाऊस बीड जिल्ह्याच्या काही भागात पुरेसा न पडल्यामुळे आष्टी, पाटोदा व मांजरसुंबा या भागात शेतातील पिके आता पूर्णपणे सुकू लागली आहेत. पुढील 15 दिवसात पाऊस न पडल्यास परिस्थिती आणखीच गंभीर होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. पाहुयात S7 न्यूजचे विशेष प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी थेट या भागातील शेतातून घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट. बीड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाने दडी मारली. आपण बघू शकता की मी सध्या या उडीदाच्या शेतामध्ये आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतातलं जे उडीदाचं पीक आहे ते पूर्णपणे आता सुकून चाललं आहे. जे गेल्या काही दिवसापासून पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी दमदार शेतामध्ये
पेरणी केली होती, त्यानंतर चांगलं पीक आलं होतं. आता एवढीच पण जोमाने डोलतंय, परंतु पाऊस नसल्यामुळे काही शेतातलं उडीद आहे ते पूर्णपणे आता कोमेजून जाऊ लागले. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी पाऊस येणार का आणि हे पीक वाचेल का असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातला शेतकरी आता एरे पावसा अशी म्हणण्याची वेळ यातल्या शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे इथला प्रत्येक शेतकरी आता आकाशाकडे पावसाची वाट पाहत आहे. पाऊस येणार का असा प्रश्न देखील इथल्या शेतकऱ्यांना निर्माण झालाय. कॅमेरामॅन अमृतसह मी अविशांत कुमकर. आणि आता बातमी पाहूयात खेळाची. केज शहरात पुरेशी मैदानाची सोय नसतानाही वेगवेगळ्या खेळाचं आयोजन होताना दिसतंय. रविवारी येथील अल-सफा स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं फुटबॉल खेळाचा प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्याचं उद्घाटन केजचे डीवायएसपी मंदार नाईक यांनी केलं. पाहूयात या सामन्याची उद्घाटनाची ही काही दृश्य. आणि या खेळाच्या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा आपण भेटूयात उद्या आमच्या नव्या घडामोडीसह आपल्या याच चॅनलवर याच वेळी. आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.